नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। चक्क आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की नवी मुंबई महानगरपालिकेचे हे सार्वजनिक सुलभ शौचालय याच ठिकाणी आपण पाहतोय की नाझीम गाझी एक महिला आहे, तिचं मतदान यादीमध्ये नाव आहे। खरं तर ती कोण आहे, कुठे राहते याची कल्पना कोणालाच नाही आहे। मात्र खरं तर पाहतोय की नवी मुंबई महानगरपालिकेचे जे सार्वजनिक शौचालय त्याच्यामध्येच मतदार राहतं असा उल्लेख मतदार यादीमध्ये आहे। आपण खरं तर या संदर्भात रियालिटी चेक करणार आहोत। आपण सध्या त्याच सुलभ शौचालय केंद्रामध्ये आहोत। या ठिकाणी देखील एक महिला आहे, आपण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दीदी, आपका नाम क्या है? राखी विश्वास। कभी से यहाँ पे काम करते हो? अभी इधर 1 साल अभी हुआ नहीं, अगला 1-1.5 महीने बाकी है। इसके पहले आप क्या करते थे? मैं सुसाइड में काम करती है। आप वोटिंग करते हो तो वोटिंग कहाँ पे करते हो? वोटिंग मैंने मतलब मतदान इलेक्शन में वोटिंग बटन दबाते हो ना? तो इधर नहीं, गाँव से। कौन से गाँव से करते हो? तो कलकत्ता। लेकिन आपको पता है कि यहाँ पे नाजिम गाजी करके एक लेडीज रहती है? हाँ, रहती है क्या? नहीं मालूम नहीं। उनका वोटिंग लिस्ट में भी नाम है। हाँ, मालूम नहीं हम लोग को। तो क्या लगता है, ये देखो ये गवर्नमेंट प्रॉपर्टी है तो इसमें वोटिंग लिस्ट में नाम आना चाहिए कि नहीं आना चाहिए, क्या लगता है आपको? क्या बोलूं यार। आना नहीं चाहिए, ये तो साबित है, लेकिन इनका नाम है, ये यहाँ पे भी नहीं रहती है, तो कैसे देखते हैं आप इस मोहल्ले को? मालूम नहीं कैसे देखती है, क्या बोलूं उसको। आपण पाहतो की खरं तर या देखील नवीन आलेले आहेत। मात्र आपण पाहतो की हे शौचालय आहे। आपण पाहतो की जुईनगर मधील महानगरपालिकेचं हे शौचालय आहे। आपण पाहू शकतो की या शौचालयामध्ये नाझीम गाझी यांचं नाव हे मतदार यादीमध्ये आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आपण पाहतोय की निवडणूक आयोग आहे त्याचा भोंगा जो कारभार आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे। याचा जो पर्दाफाश आहे तो मनसे नेते गजानन काळे यांनी सध्या केलेला आहे। खरं तर अशा प्रकारे नवी मुंबईत शौचालयामध्ये मतदार यादीमध्ये एका महिलेचं नाव आहे। त्याचबरोबर पाम बीचमध्ये देखील 250 मतदारांचं नाव आहे। तसेच आयुक्त यांचं जे निवासस्थान आहे त्यामध्ये देखील चक्क 127 जणांचं नाव आहे। मात्र ते या ठिकाणी राहतात की नाही हा आता मोठा प्रश्न पडलेला आहे। मात्र आपण जो सुलभ शौचालय आहे जुईनगरमध्ये यांचा या ठिकाणी आपण आलो होतो आणि आपण रियालिटी चेक देखील केलेले आहे। इथे ज्या महिला आहेत त्या खरं तर कलकत्त्यावरून आलेल्या आहेत, त्यांचं राखी नाव आहे। मात्र त्यांना नाझीम गाझी या महिला कोण आहेत यांची त्यांना कल्पना देखील नाही आहे। मात्र पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा जो भोंगळ कारभार आहे तो पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आल्याचं आपणास पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन रुपेशसह मीरा विखारा, TV9 मराठी, जुईनगर, नवी मुंबई। नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। चक्क आपण माझ्या मागे पाहतोय की नवी मुंबई महानगरपालिकेचं हे सार्वजनिक शौचालय, या शौचालयामध्ये नाझीम गाझी म्हणून एक महिला आहे, हिचं नाव मतदार यादीमध्ये आहे। खरं तर हे तर सरकारची प्रॉपर्टी असते आणि नवी मुंबई महानगरपालिकेचं हे शौचालय, या शौचालयाच्या पत्त्यावरती चक्क एका महिलाचं मतदार यादीमध्ये नाव आहे। खरं तर बेलापूर विधानसभेमधील जुईनगर या परिसरात हे सार्वजनिक शौचालय आहे आणि या शौचालयामध्ये नाझीम गाझी या महिलेचं नाव आहे। आपल्यासोबत काही स्थानिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, खरं तर आपण पाहतोय की जे शौचालय आहे त्याच्यामध्ये नाझीम गाझी या मतदार यादीमध्ये त्यांचं नाव आहे, तुम्ही त्यांना ओळखता? नाझीम गाझी म्हणून तेव्हा आमच्या ओळखीमध्ये नाहीत ते। शौचालयामध्ये असं नाव वोटिंग लिस्टमध्ये टाकणं हे कुठले न्याय आहे? ही जे गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे, निवडणूक आयोगाला तेवढं तरी समजलं पाहिजे का आपल्या प्रॉपर्टीमध्ये राहणाऱ्याचं आपण आपल्या प्रॉपर्टीवरती आपण वोटिंग लिस्टमध्ये नाव द्यावं, हे कुठलं न्याय आहे? तर काय वाटतं, अशा प्रकारे अजून काही बोगस नावं किंवा अशी नावं असू शकतात का? हो, नक्कीच। अशा प्रकारे भरपूर ठिकाणी नावं आहेत। आता कालच न्यूजलाच होतं, तुमच्याच वाटतं न्यूजला होतं का आयुक्त कैलास शिंदे यांच्या निवासस्थानावरती 150 लोकांची नावं नोंदलेली आहेत वोटिंग लिस्टमध्ये। त्याचा आपल्याला राग येतो की नाही? कारण की आपण पण एक मतदार आहात, आपण कोणातरी निवडून देतो जेणेकरून आपला विकास व्हायला हवा। मात्र चक्क सुलभ शौचालय असेल किंवा पामबीच रस्त्यावरती देखील काही मतदारांची नाव आहेत। निवडणूक आयोग हा झोपलेला आहे, यांना काय कळत नाही काय करायचं कसं करायचं। अहो, एखादा माणूस चांगल्या घरात राहते, त्याचं व्यवस्थित ऍड्रेस टाकून तुम्ही त्याचं वोटिंग लिस्टमध्ये नाव लावा। रोडवरती राहणारा माणूस, त्याचं काही नाव नाही, पत्ता नाही, घरपट्टी नाही, काहीच नाही, आणि या बाथरूममध्ये राहणाऱ्या लोकांचे तुम्ही वोटिंग लिस्टमध्ये नावं टाकून दिलात, हा कुठला नियम आहे? तुम्ही नियम सर्व पायमल्ली ओढून टाकलेले आहेत। नक्की, धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत हे स्थानिक होते, यांचं असं देखील म्हणणं आहे की निवडणूक आयोगाला जाग कधी येणार ते झोपलेलं आहे की अशी जी उग्र प्रतिक्रिया ती सध्या जुईनगर येथील आसपास जे राहणारा जो वर्ग आहे स्थानिक, त्यांचं म्हणणं आहे। खरं तर हा आपण जर पाहायला गेलो तर धक्कादायक प्रकार आहे। खरं तर नाझीम गाझी या महिला कुठे राहत देखील नाही, त्यांचं नाव चक्क सुलभ शौचालयामध्ये राहणाऱ्या व्यक्ती म्हणून असं नाव चक्क बेलापूर विधानसभेतील मतदार यादीमध्ये आहे। कॅमेरा पर्सन रुपेशसह मीरा विखारा, TV9 मराठी, जुईनगर,
नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.